लोकशाहीची खरी ताकद मतदानाच्या हक्कात दडलेली आहे। हीच लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवावीत आणि निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने पाटील बाल मंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये शालेय निवडणूक 2026 चे उत्साहात आयोजन करण्यात आले। या उपक्रमात इयत्ता 10वी आणि 12वीतील विद्यार्थ्यांनी उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरून नेतृत्व गुण आणि जबाबदारीची जाणीव दाखवून दिली। 21 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मतदान प्रक्रिया शांततापूर्वक, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली। मतदान केंद्र, मतदार यादी, मतदानाची प्रक्रिया आणि मतपेटी अशा सर्व बाबींची प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव देण्यात आला। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची जबाबदारी, निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया आणि पारदर्शक व्यवस्थेचे मूल्य समजावून सांगण्यात आले। भविष्यात सजग आणि जबाबदार मतदार घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला। शाळा प्रशासन, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा लोकशाहीचा अनोखा सोहळा यशस्वीरित्या पार पडला। रिदल एज्युकेशन सोसायटी आणि पाटील बाल मंदिर ज्युनियर कॉलेजमध्ये लोकशाहीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका, त्या निवडणुकांचं महत्त्व, निवडणुकामुळे सत्तांतर जे होतं ते शांततामय मार्गाने होतं, जे आम्ही वर्गामध्ये शिकवतो ते कृतीद्वारे प्रत्यक्ष आणण्यासाठी आम्ही हा केलेला छोटासा उपक्रम। यामध्ये आम्ही 10वी आणि 12वीचे विद्यार्थी जे आहेत ते उमेदवार म्हणून उभे केलेत। आणि our Tridal Education Societies, Patil Bal Mandir and Junior College, English medium and Marathi medium high school section arrange academic year 2026-27 Chief Minister and the Deputy Minister Student Council election. So our candidates are standing here and encourage Tridal Education Society, Patil Bal Mandir Junior College, Mohne, English medium section. Today is election of student candidate, post for deputy CM and post for chief minister. And my name is Divya Sandeep Kumar Shukla. I am candidate number 4 and my symbol is a notebook. So I am here to select, and this is very nice which conduct by our school. Thank you. नमस्कार, मी संचालक पाटील बाल मंदिर व ज्युनियर कॉलेज मोहने। आज आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचा सार्वजनिक मतदान महोत्सव आहे। विद्यार्थ्यांना लोकशाही समजावी, तळागाळापर्यंत त्याचं ज्ञान प्रसारित व्हावं आणि भविष्यामध्ये उद्याचे हे नागरिक आहेत त्यांना मतदान काय असतं, एका मताला किती किंमत असते, यासोबत प्रचार कसा करायचा, शांतता कशी राखायची, भाईचारा कसा ठेवायचा, बंधुत्व कसं निर्माण करायचं, या अनेक गोष्टीचं उकल आम्ही या इलेक्शनच्या माध्यमातून करतोय। भविष्याचा नागरिक घडवण्याचं काम शाळा महाविद्यालयाचं आहे आणि तेच नेमकं हेरून आमचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक मंडळी यांनी एक आज सार्वत्रिक इलेक्शन आयोजित केलं आहे 2026 साठी। यात शाळेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिस्त मंत्री, अभ्यास मंत्री यासारखे मंत्रिमंडळाचे विविध दालनं आहेत, ते काम ते विद्यार्थी करतात। मोठ्या हिरिरीने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे आणि गेल्या 4 दिवसापासून विद्यार्थी सर्व लोकशाहीची प्रक्रिया समजून घेऊन लोकशाहीप्रमाणे आपलं काम करत आहे। याबद्दल विशेष मला आनंद आहे। हे नमूद करताना मी अतिशय आज आनंदी आहे। इस्माईल शेख, जनशक्ती, आंबिवली।